विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांच्या हिताचा विषय असणार आहे. कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत आता महाराष्ट्र शासनाकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या 10व्या हप्त्याबाबत आता महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा देखील केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करायचा विषय राहिलेला नाही. महाराष्ट्र शासनाकडून आता ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देण्याचं देखील नियोजन आखलेलं आहे, अशी अपडेट समोर येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये नेमकी महाराष्ट्र शासनाने घोषणा काय केलेली आहे आणि कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे. विषय हा खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 90 ते 92 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु त्यांना कोणताही अद्यापही लाभ मिळालेला नाही. परंतु आता महाराष्ट्र शासनाकडून ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. तीच अपडेट आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर आपण अनेक अपडेट पाहिल्या, अनेक घोषणाबाजी पाहिली, अनेक विविध तारखा देखील पाहिल्या. जो तो येतो वेगळी तारीख सांगून जातो, परंतु कोणत्याही तारखेला महाराष्ट्र शासनाकडून हप्ता हा वितरित झालेला अद्यापही पाहायला मिळत नाही. की 2 ते 3 महिने कालावधी झाला, प्रत्येक जण येतो ती वेगळी तारीख सांगतो आणि वेगळ्या तारखेला देखील कोणत्याही तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला नाही आणि महाराष्ट्र शासनाने अद्याप कोणतीही तारीख ही जाहीर केलेली नव्हती. परंतु शेतकरी मित्रांनो, आता अपडेट समोर येत आहे की महाराष्ट्र शासनाने तारीख देखील आता जाहीर केलेली आहे आणि ही तारीख खरी तारीख असणार आहे. यामध्ये कोणतीही तडजोड नसणार आहे, अशी देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं भलं करणारा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. 2 ते 3 मिनिटं वेळ काढा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत आहे अशा शेतकऱ्यांना काही नियम व अटी लागू केले आहेत. ते नियम व अटी कोणते आहेत ते देखील आपण सविस्तर पाहूयात. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी आम्ही सांगितल्याप्रमाणे नियम व अटीचं पालन करेल अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे असे 4,000 रुपये मिळणार आहेत. परंतु जो शेतकरी आमच्या नियम व अटीचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आम्ही या योजनेपासून वंचित ठेवणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्या अटी सांगणार आहेत त्या आपण अटी पाहणार आहोत आणि या अटीचं तुम्ही पुरेपूर पालन करा, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि 10व्या हप्त्याचे असे 4,000 रुपये मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की एक हप्ता आधड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला नाही तर 2 हप्ते कसं काय येणार? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला हा जास्त दिवस विलंब झाला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी आहे. आपण पाहिलं आहे, शेतकऱ्यांमध्ये चर्चा देखील पाहिल्या की सरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वितरित करणार आहेत, अशा चर्चा आपण शेतकऱ्यांमध्ये पाहिल्या आणि आता त्याच चर्चा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आता या सर्व शेतकऱ्यांची नाराजी दूर करायची आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा, म्हणजे शेतकरी आपल्याला खुश पाहायला मिळतील आणि नमो शेतकरी योजना ही देखील बॅलन्स राहील. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ज्या टायमाला नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला पाहिजे होता, तोवर आणखी नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या या योजनेचं बॅलन्स करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही युक्ती लढवलेली आहे आणि आता दोन्ही हप्ते सोबत जमा करण्याचा हा मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. कारण की नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळाले, म्हणजेच की महाराष्ट्रातील 92 लाख शेतकऱ्यांना मिळाले. परंतु आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सोबत कधी जमा झाले नाहीत आणि आता हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, निर्णय कसाही असो, शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय असायला पाहिजे असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं असतं आणि आता तोच निर्णय सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा ठरणार आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला, अपेक्षित होतं सर्व शेतकऱ्यांना की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील आमच्या खात्यामध्ये 20 जून रोजी जमा होईल. परंतु तसं घडलं नाही आणि महाराष्ट्र शासनाकडून हा हप्ता रखडला. त्याच अनुषंगाने आता शेतकरी महाराष्ट्र शासनावर नाराज झाले होते, परंतु आता तीच नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही युक्ती लढवली आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं नियोजन आखलेलं आहे.
तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर 20 जून रोजी PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यात बरोबर वितरित केला असता तर शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळाले असते. असं समजून महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की आजही आम्ही 4,000 रुपये देऊ, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यावेळेस देखील 4,000 रुपयाचा लाभ होणार होता आणि यावेळेस देखील आम्ही 4,000 रुपयाचा लाभ त्यांना देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, विषय एवढाच आहे की आता त्यावेळेस लवकर 4,000 रुपये मिळाले असते, आता उशिरा 4,000 रुपये मिळत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, विषय काही जास्त लांबवायसारखा नाही. आता तुम्हाला 4,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने समजून घेतलेलं आहे आणि आपण देखील महाराष्ट्र शासनाला समजून घ्यायला पाहिजे, कारण की महाराष्ट्र शासनाला आपण कित्येक दिवस झालं आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासन देखील व्यस्त आहे. पहिलं आंदोलन कर्जमाफीचं होतं, त्यानंतर आता विद्यार्थ्याचं आंदोलन पाहिलं तर या सर्व आंदोलनामध्ये सरकार बिझी आपल्याला पाहायला मिळालं आणि आता हे सर्व आंदोलन शांत झाल्यामुळे आणि कर्जमाफीची योजना देखील आता कामापुरती म्हणजे की संपतच आलेली आहे आणि आता या सर्व योजनेचे या आंदोलनाचे आता प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा प्रश्न देखील महाराष्ट्र शासन मार्गी लावणार आहे, असं आपल्याला चित्र आता दिसून येत आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक लावून हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. फक्त महाराष्ट्र शासनाने जे कामं सांगितलेले आहेत, जे अटी लागू केल्या आहेत, त्या अटीचं आपण पुरेपूर पालन करायचं, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे आपल्या खात्यामध्ये जमा होतील. शेतकरी मित्रांनो, 2 अटी कोणत्या आहेत ते पाहूयात. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आम्ही देणार आहोत. परंतु ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता म्हणजेच की एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार नाहीत, हेही तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची गरज नाही, कारण की तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होऊन जातील. परंतु ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी आपलं PM किसान योजनेचा पहिली योजना ही चालू करा. तुम्ही शेतकरी मित्रांनो म्हणाल की PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हा संबंध काय आहे, तर शेतकरी मित्रांनो, मोठा संबंध आहे. ज्यावेळेस PM किसान योजना सुरू झाली त्याच्यानंतरच नमो शेतकरी योजना ही सुरू झालेली आहे आणि नमो शेतकरी योजना ही PM किसान योजनेच्या आधारावर सुरू केलेली आहे आणि त्याच्या नियमानुसार, त्याच्या अटीनुसारच नमो शेतकरी योजना ही चालत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, ही अट महत्त्वाची असणार आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना मात्र बिलकुल लाभ होणार आहे. तुम्ही चिंता करायचा विषय नाही. आणि आता तुमचं आधार कार्ड खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणं तुमचं काम आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर जा तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 10वा हप्ता असे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 4,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर हे काम तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतं काम? तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तिसरी अट लागू केली आहे फार्मर ID असणे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते देणार आहोत, म्हणजेच की 4 हप्ते 4,000 रुपये देणार आहोत. परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID नसणार आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमची फार्मर ID नसेल तर लवकरात लवकर जा फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या 10व्या हप्त्याचा 4,000 रुपयाचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या फार्मर ID साठी आपलं नुकसान होऊ नये हे तुम्ही लक्षात घ्या आणि फार्मर ID काढून घ्या, तुमचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आता आणखी एक अट आहे, ती अट आहे आपली EKYC असणे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी EKYC कंप्लेंट केलेली आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचा लाभ होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जर EKYC केलेली असेल तर तुम्हाला लाभ होणार, परंतु तुम्ही जर EKYC केलेली नसेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल, म्हणजे की तुम्हाला 4,000 रुपये येणार नाहीत. तुमच्या दोस्ताला येतील, तुमच्या शेजाऱ्याला येतील, कारण की त्यानं EKYC केलेली असणार आहे, परंतु तुम्हाला येणार नाहीत कारण की तुम्ही EKYC केलेली नसणार आहे. तुम्हाला जर या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही EKYC करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केले आहेत. या अटी व नियमाचं पालन करा आणि या 4,000 रुपयाचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे. आता सांगितलं जात आहे की ही फिक्स तारीख आहे. शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते
हे जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय हे महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि आता 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।